मित्रांनो नमस्कार. आपली मुंबईची वारी ही 30 दिवसांची सिरीज सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 16वा. या सिरीजमध्ये मुंबईत आल्यावर माझ्यासोबत काय काय घडलं याची स्टोरी मी सांगतोय. तर मित्रांनो, माणसाला दुनियादारी तेव्हाच समजते जेव्हा तो 4-2 वेळा कुठेतरी ठेच लागून पडतो. आपण त्याला कितीही शिकवा, स्वतः पडल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. मी आतापर्यंत 15 दिवस जे काही रामायण सांगितलं ते मुंबईत गेल्यावर पहिल्या 15 दिवसात घडलं. या 15 दिवसात मुंबईनं मला बरंच काही शिकवलं. मुंबईनं दिलेला पहिला धडा म्हणजे या शहरात सहज कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. कोणी तुम्हाला मदत करत असलं तरी नीट डोकं ताळ्यावर ठेवूनच तुम्ही निर्णय घ्यायचा. पहिल्या रूमवरचा हिरो मला भेटला तेव्हा अगोदर वाटलं की चांगला पोरगा दिसतोय, आपण रूममेट म्हणून त्याच्यासोबत राहू शकू. सुरुवातीला त्यानं मला त्याचं जेवणही दिलं. बऱ्याच गप्पा मारायचो आम्ही, पण नंतर मात्र जेवण देऊन तो माझ्यावर उपकार करतोय असं त्याला वाटायला लागलं. माझा स्वभाव बुजरा असल्यानं तो माझ्यावर जास्तच मालकी दाखवू लागला. अगोदर मित्र वाटणारा हा रूममेट नंतर मात्र नंबर 1चा शत्रू होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे तो मला मुंबईत गायब करण्याची धमकी देईल हे तर माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण त्याने लगेच त्याचे रंग दाखवून दिले. मी विश्वास ठेवला आणि त्याचा मला मोठा लॉस झाला. या मुंबईनं 15 दिवसात दिलेला दुसरा धडा म्हणजे या शहरात राहायचं असेल तर जवळ पैसा असणं गरजेचं. पैसाच सगळं काही नसला तरी या शहरात मात्र गोष्ट उलटी आहे. इथं पैसाच सगळं काय आहे. मला पहिल्या 15 दिवसात मुंबईनं 25,000चा फटका दिल्यानं मी या शहराबद्दल चांगलाच निगेटिव्ह झालो होतो. गावाकडे लोक सांगायचे की मुंबई लय डेंजर आहे, इथं कोणी कोणाचं नसतं, पैशासाठी लोक जीवाचं रान करतात आणि वेळ आली तर जीवही घेतात, असं काही बाही मी ऐकून होतो. पहिल्याच 15 दिवसात माझ्यासोबत जे घडलं ते पाहून या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या. आताच असा अनुभव आल्यावर पुढे काय होणार, नेमकं काय वाढून ठेवलंय असा मला वाटायला लागलं. 25,000 बुडाल्यानं मुंबईत कधीही काहीही होऊ शकतं एवढं मात्र मला समजून चुकलं. या सगळ्यातून मी कसा बाहेर पडलो आणि नंतर काय काय घडलं हे पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर मारा, लाईक मारा. टाटा बाय बाय.